जिल्ह्याला नेमकं काय मिळालं? तर धाराशिव जिल्ह्यात नॅशनल हायवेजची मोठ्या प्रमाणावर आपल्याला जाळा तयार झालेला आपल्या सर्वांना माहीत आहे. पण आपण जे धाराशिव शहर आहे तर शहरातून जेव्हा नॅशनल हायवे जातो तर त्याला सर्व्हिस रोड्स किंवा त्या शहरात राहणारे लोकांना नॅशनल हायवेला एका बाजूनी दुसऱ्या बाजूला जाण्याकरता जी सोय लागते ती नसल्यामुळे अनेक ठिकाणी असे ॲक्सिडेंट प्रोन ठिकाण निर्माण झाले होते आणि त्याचा जो खर्च होता तो राज्य शासनाचे म्हणजे बजेटचे पलीकडे होता किंवा नगरपालिका पण करू शकत नव्हती. म्हणून आम्ही माननीय गडकरी साहेबांशी चर्चा केली या विषयावर आणि त्यांनी सांगितलं की आम्हीच ते सँक्शन करतो. तर म्हणून 2 अंडरपासेस जेणेकरून नॅशनल हायवेवरून गाड्या खूप स्पीडनी जातात आणि खालून लोकांना जर जाण्याची सोय असली तर ॲक्सिडेंटही कमी होतात आणि जे वरून जाणाऱ्या गाड्या त्यांचीसुद्धा गती कमी होत नाही. तर अशा प्रकारचे जवळपास 125 कोटीचे तिन्ही कामं आज इथे मंजूर झाले आणि ह्या कामांचा वैशिष्ट्य असं आहे की नॅशनल हायवेला तुळजापूरला औरंगाबादला जाता येतो पण धाराशिवमध्ये राहणाऱ्या लोकांना तसं फायदा म्हणजे जर ते गेले तर तिथे पण या तिन्ही कामं अशी आहेत की धाराशिव शहराला जास्त सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून आहेत आणि हे कामं लवकर होतील कारण त्यांच्या सगळ्यांचे टेंडर झालेले आहेत आणि जमिनीसुद्धा आपल्या ताब्यात आहेत. बऱ्याचशा वेळी जेव्हा नॅशनल हायवेचा काम असतो तर जमिनी आपल्या ताब्यात नसले तर कामाला वेळ लागतो. तर इथे काय तसं वेळ लागणार नाही कारण ह्या तिन्ही कामांचे जमिनी नॅशनल हायवेच्या ताब्यात आहे. परदेश साहेब आपण गेले अनेक दिवस काम करतात, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात. धाराशिव जिल्ह्याची विशेषतः नाळ आहे, सोलापूर जिल्हा आपला बाजूचा जिल्हा आहे. धाराशिव जिल्ह्यात आपलं लोकसभेसाठी नाव चर्चेलं जातं, तशी आपली काही इच्छा आहे का किंवा तसं आपण काही प्रयत्न करतात का? आपली मानसिकता काय आहे लोकसभेत निवडणूक? त्या बाबतीत कुठलाच निर्णय झालेला नाही आहे. मी धाराशिव जिल्हा हा आकांक्षी जिल्हा होता म्हणून आज नाही 3 वर्षापूर्वीपासून मी एक जागतिक बँकेचा अभ्यास गट केला होता आणि एका जिल्ह्याला तसं पूर्णपणे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून त्याचा विकास कसा करता येईल तर इथला डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन जे जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये जे सेक्टर्स आहेत आणि त्या सेक्टर्सला एका जिल्ह्यात कसं अंमलबजावणी करायचे आणि राज्य पातळीवर त्याचा काय परिणाम होतो असं आपण बघतो. तर उदाहरणासाठी फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीज आहेत इथे 450 आहेत जवळपास. तर त्या कंपनीजमध्ये अनेक अडचणी आहेत. उदाहरणासाठी त्यांना NA परमिशन घ्यायला लागते जर त्यांना क्रेडिट बँक लिंकेज असायचा. तर इथून तो उदाहरण मला लक्षात आला आणि आम्ही राज्य पातळीवर तो धोरण बदलू शकलो. तर असे जे वैयक्तिक ग्राउंड लेवलचे प्रश्न आहेत ते समजून घेण्यासाठी सुद्धा आम्हाला उपयोग झाला. तर हे जे लोकसभाची जी चर्चा सुरू आहे ते सध्या चर्चाच आहे, ह्याच्यामध्ये अजून तरी काही तथ्य नाही. भाजपने जे सर्वे केलेले आहेत त्या सर्वेत सुद्धा आपलं नाव आहे. एक प्रशासकीय अधिकारी, एक अनुभव पाहता किंवा आपली राजकीय नेत्याची जोडी पाहता भारतीय जनता उद्या जर भूमिका दिली तर आपण भूमिका स्वीकारणार? अजून तर काय निर्णय नाही घेतला त्याच्यावर. खरोखर निर्णय नाही घेतला त्याच्यात. मला इच्छा वाटते लोकांची सेवा करावी नाही. लोकांची सेवा तर CO मित्रा म्हणून पण होते. आता हा जे प्रकल्प आहे आपल्याला माहिती सांगतो, जागतिक बँकेचा जो प्रकल्प होता तो गेल्या 2019ला मी सांगली कोल्हापूरला गेलो होतो आणि त्यावेळी ते पुराचं पाणी बघून त्याचवेळी आम्ही हा प्रकल्पची आखणी केली होती. नंतर 2 वर्ष सरकार बदलली तर त्या प्रकल्पात काहीच प्रगती झालेली नाही. नवीन सरकार आल्याबरोबर आम्ही त्याला कार्यान्वित केला आणि ते पाणी आणलं. प्रशासकीय अधिकारी म्हणून थोड्या मर्यादा येतात. खासदार म्हणून काम करायला आवडेल का? ते आता लोकांची इच्छा असेल त्याप्रमाणे.